नमस्कार मंडळी, काय म्हणते पब्लिक. चला तर मग आपण चालले जिममध्ये जाताना सगळ्यात पहिले आपण आपली गाडी काढली, निघाले 200-250च्या स्पीडने एकदम रफ्तारमध्ये. मग काय जिममध्ये आल्यावर सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाच्या बजरंगबलीचे दर्शन करून घेतले. मग करली वर्कआउटची सुरुवात झाली आपली सूर्यनमस्कारापासून. सूर्यनमस्कार मारून घेतले व त्याच्यानंतर आली आपली डंबेल प्रेसची वारी. डंबेल प्रेसचा सगळ्यात आधी वरचा सेट मारून घेतला. वरचा सेट थोडा जोरदार घेतला. त्याच्यानंतर मारले आपण खालचा मधला सेट बी जरा आरामशीर मारून घेतला. व मधला सेट झाल्यानंतर काय येतो ना आपला खालचा स्लिप सेट, डायरेक्ट जपून सण मारायचा, एकदम खाली लेटून सण. तो मारल्यानंतर आपली वारी आली व बेंच प्रेसची काय सगळ्यात पहिला आपण वरचा सेट घेऊन घेतला थोडा लाईटमध्ये. मग काय येतो ना आपला खालचा सेट, मधला सेट मारला थोडा हॅवी. बरं का हॅवी सेटनं कसं थोडासा इफेक्ट पडतो. इफेक्ट पडल्यानंतर आपण काय आला स्लिप सेट आपला डायरेक्ट जपून सण, डायरेक्ट पुरा लेटला खाली. लेटल्यानंतर हा सेट थोडा अवघड जातो बरं का, कारण की त्याच्यात 2 ठिकाणी थांबणं पडतं. आता झाली वो बेंच प्रेस मारून सण. त्याच्यानंतर इथे आपली केबल प्रेसची वारी. केबल प्रेसले 2 वायरा एकदम घ्यायच्या आणि डायरेक्ट खालून वर वळायच्या, वरून खाली वळायच्या. मग तिचे डायरेक्ट केबल प्रेसचे आपण लोअर सेट घेऊन घेतला आपण. मग त्याच्यानंतर मिडल सेट डायरेक्ट एकदम मधला छातीचा भाग. त्याच्यानंतर इथे मग आपली अप्पर चेस्टची वारी. अप्पर चेस्टची थोडंसं अवघड आहे बरं का, पण जमून जातं. मग अप्पर चेस्ट मारल्यानंतर का आपला वर्कआउट खतम होऊन जातो. अशीच व्हिडिओ पाहायसाठी तुमच्या सबस्क्राईब करून घ्या आणि फॉलो करून घ्या. लय घाम काढला बरं का, मग घ्या असा फेकला घाम आरशावर.